राज्याचे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव अडचणीत आलेत। प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल रात्री चिपळूणच्या निवासस्थानी जाऊन जाधव यांची चौकशी केली। मात्र आपण काहीही चुकीचं केलेलं नाही आणि दोषी असेल तर तात्काळ राजीनामा देईन असं जाधव यांनी स्पष्ट केलंय। तर राष्ट्रवादीचे नेते संपत्तीचं बिभत्स दर्शन घडवत असल्याचा आरोप भाजपने केलाय। राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना भास्कर जाधव यांनी मुलामुलीच्या लग्नासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला। यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जाधवांना खडसावलं होतं। यानंतर काल रात्री प्राप्तिकर विभागाच्या 5 अधिकाऱ्यांनी चिपळूणमध्ये जाधव यांची 2 तासांहून अधिक काळ चौकशी केल्याचं बोललं जातंय। लग्नाचा खर्च शहा कंपनीने केल्याचं जाधव यांनी सांगितलं होतं। आता प्राप्तिकर विभागाकडून शहा यांचीही चौकशी करण्यात येतेय। शहा यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे मारले। तसंच ज्या भोंगाळे मैदानावर जाधवांच्या दोन्ही मुलांचं लग्न झालं त्या मैदानाचे मालक जोशी यांचीही चौकशी केली गेली। मात्र या चौकशीबाबत काहीही माहिती नसल्याचं गृहमंत्री आर पाटील यांनी सांगितलंय। किती मोठं होतं काय होतं या सगळा अंदाज घेऊन आपण कधी लग्नाला जात नाही। 3 मिनिटांसाठी मी शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो। नाही या बाबतीत माझ्याकडे कुठलीही माहिती नाही। प्राप्तिकर विभागाच्या कारवाईनंतर जाधव ठाम आहेत। आपण काहीही चुकीचं केलं नसल्याचा त्यांचा दावा आहे। मैं दोषी पाऊंगा और अगर मैं दोषी सिद्ध हो गया, वो प्रूव हो गया, तो मैं बिल्कुल केवल मेरा आज के पोजीशन का इस्तीफा नहीं तो मैं पॉलिटिकल लाइफ से रिजाइन कर दूंगा, संन्यास ले लूँगा। लेकिन मुझे मालूम है कि मैंने कोई भी गलती की नहीं है और जो किया है वो खुलेआम पे तौर पे किया है, उसमें कोई छिपी छिपाने वाली बात नहीं है। विरोधकांनी मात्र संधी साधत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सडकून टीका केली आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कार्यकर्ते अशा पद्धतीने संपत्तीचं पैशाचं बिभत्स प्रदर्शन करण्यामध्येच गुंतलेले आहेत। हा अनुभव आहे। अशा तऱ्हेच्या प्रदर्शनाबद्दल पवार साहेबांनी जी चिंता व्यक्त केली ती पूर्णपणे खरी आहे आणि त्यांनी व्यक्त केलेली चिंता ही पोटतिडकीने केलेली आहे हे सुद्धा आम्हाला मान्य आहे। पण ही दुष्प्रवृत्ती रोखण्यासाठी आता पवार साहेबांनीच पुढाकार घ्यायची गरज आहे आणि ते जर अशा पद्धतीने पुढाकार घेणार असतील तर ते नेमका काय पुढाकार घेऊ इच्छितात हे जाणून घ्यायची आमची इच्छा आहे। प्राप्तिकर विभागाच्या चौकशीनंतरही भास्कर जाधव यांनी राजीनामा देण्यास नकार दिलाय। मात्र जाधव यांचं मंत्रिपद धोक्यात आलंय। आता अशा परिस्थितीत पक्षाकडून जाधव यांच्यावर काय कारवाई होते हे लवकरच स्पष्ट होईल। साम टीव्ही, मुंबई।